मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते जनावरांच्या रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलेले आहे। मुंबईतील मालाड मार्वे येथील कांचन फाउंडेशनतर्फे जनावरांसाठी रुग्णालय उभारण्यात आलेले, ज्यामध्ये रस्त्यावर चालता फिरता असणारी जनावरांसोबत एखादी दुर्घटना घडते, रोगराई पसरते, त्यांच्याकरिता एक रुग्णालय उभारण्यात आलेले आहे। मांजर असो किंवा कुत्रा, आपण आपल्या आवडत्या प्रजातीचे जनावर घरी घेऊन येतो, त्याची देखरेख करतो, पालनपोषण करतो। मात्र रस्त्यावर फिरणाऱ्या प्राण्यांना आपण लक्ष देत नाही व यासाठी ॲनिमल पेमेंट नाही एवढेच निवेदन करते की आपण आपले योगदान या फाउंडेशनला देण्यात यावे। थोडीशी मदत या रस्त्यावर असणाऱ्या प्राण्यांसाठी देखील होईल। नमस्कार, मी वर्षा उसगावकर। कांचन ग्लोबल फाउंडेशन यांच्याशी मी जोडली गेल्या 3 वर्षांपासून तरी। आणि माझ्याकडे एक पिल्लू होतं, ज्याला मी वाचवलं। त्याचं नाव लकी आणि त्याचा तो अपाहिज झाला होता त्याच्यावर। तिथून आमच्या असोसिएशनची सुरुवात झाली आणि त्यांनी त्याला सांभाळायला घेतलं वाड्याला त्यांचं मोठं शेल्टर होम आहे। अजून मी तिकडे गेले नाही, पण जाणार आहे एक दिवस भेट। आणि आज मी त्यांच्या ह्या मार्वेमध्ये जे ओपनिंग झालं आहे कांचन ग्लोबल फाउंडेशनतर्फे, हे छान असं अफोर्डेबल क्लिनिक जे सगळ्यांना म्हणजे त्यांना अफोर्ड होईल अशा प्रकारचं क्लिनिक। कारण कसं असतं, मोठे क्लिनिक्स असतात तिथे पर डे खूप किंमत असते आणि ती सगळ्यांना जनावरांना पाळायचा हक्क आहे आणि खूप प्रेम पण करतात लोक आणि समाजाचा भागच आहे आपल्या। मी असं समजते की ही जी जनावरं आहेत रस्त्यावरची, कुत्री, मांजरं किंवा गाय, बकरी जी काय आहे, ते आपल्या समाजाचा भाग आहे। आणि मला असं वाटतं की आपण त्यांना आपलं समजून आपला जो वाटा आहे खारीचा तो उचलला पाहिजे प्रत्येकाने। कसं असतं की प्रत्येकाला पेडिग्री कुत्रे आवडतात, पेडिग्री मांजरं आवडतात, मोठमोठ्याची ती पर्शियन कॅट्स वगैरे। मी समजू शकते त्यांची आवड आहे। काही जण तर इम्पोर्ट करतात, जर्मनीवरनं, लंडनवरनं इम्पोर्ट करतात। पण मला असं म्हणायचं आहे, तुमच्याकडे एवढा पैसा आहे ना इम्पोर्ट करण्यासाठी, त्यातला थोडा जर तुम्ही अशा फाउंडेशनला दिलात तर कल्याण होईल समाजातल्या जनावरांचा। आता हे पिल्लू आहे माझ्या बाजूला इथे झोपलं आहे, एवढं विश्वास तर अशी अनेक पिल्लं जी असतात ती अशी बेवारशीसाठी पडलेली असतात। त्यांना सर्दी होते, खोकला होतो, त्यांना जेवण मिळत नाही आणि ती मरतात शेवटी। तर मला असं म्हणायचं की त्यांची प्रजा वाढू नये म्हणून मुळात त्यांना न्यूट्रल करायची अत्यंत गरज असते। या सगळ्यासाठी पैसा लागतो आणि अशा प्रकारची जी क्लिनिक्स असतात कांचन ग्लोबल फाउंडेशनतर्फे, अशी जर खूप क्लिनिक्स आली, प्रायव्हेट क्लिनिक्समध्ये खूप पैसा जातो। मी स्वतः माझ्याकडे खूप मांजरं आहेत, पण मी तरी किती पाळणार, कारण माझी त्याला काही मर्यादा आहे। तर आपल्याला जर मर्यादेच्या बाहेर जाऊन काम करायचं असेल तर अशा प्रकारचे जे NGOs आहेत त्यांना आपण सपोर्ट केलं पाहिजे आणि जेणेकरून सगळ्या जनावरांचं नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा।